नमस्ते बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 4 आहे 4 मधील धोंडा हा पाठ पाहणार आहोत. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर संजय ढोले. कंसामध्ये 1965 लिहिलंय. विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून विज्ञान कथा प्रसिद्ध, प्रतिशोध, प्रेमाचा रेणू, अश्वजीव, संकरित, अंतराळातील मृत्यू हे विज्ञान कथा संग्रह प्रसिद्ध यांचे. राजू हा खोडकर पण जिज्ञासू वृत्तीचा मुलगा आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगडधोंडे गोळा करण्याची आवड आहे. एके दिवशी रात्रीच्या वेळी राजूला एक अनोखा दगड मिळतो. या अनोख्या दगडाबाबतची माहिती आपण या काल्पनिक विज्ञान कथेतून जाणून घेऊयात. आणि एक दगड सापडतो या मुलाला, राजू नावाच्या, आणि त्या दगडाचं वर्णन किंवा त्या दगडाविषयी माहिती असलेली या पाठामध्ये आहे. दगडाचं नाव धोंडा दिले. धोंडा म्हणजेच दगड. धोंडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दगड, बरोबर ना? म्हणून फार पूर्वी एक म्हण प्रसिद्ध झाली, डोक्यात धोंडा घालणे. धोंडा मारला म्हणजे बघा, आपल्याकडे आज ग्रामीण भागामध्ये जर कोंबड्या रानामध्ये आल्या किंवा शेतामध्ये आपल्या बकरू गेलं तर आपल्या यार पळत पळत जर त्याला धोंडा मार, बरोबर ना? आपल्या आजी आजोबा शब्द धोंडा नावाचा शब्द होता. राजू चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा, सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणारा. 1/1 म्हणजे किती, 0/1 म्हणजे किती, यात फरक काय, सूर्याचं तापमान किती, असे प्रश्न विचारून भांडवल सोडणारा हा राजू. रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे. आणि अशा प्रकारचा हा राजू दाखवलाय. हा राजू आपल्याला आपल्या गावात सुद्धा दिसू शकतो, कारण आपल्या गावामध्ये आजूबाजूला सुद्धा अशा प्रकारची मुलं असू शकतात. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. शाळा सुटल्यानंतर राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. संधी प्रकाशाला तो होऊ लागला होता. संधी प्रकाश म्हणजे काय? संध्याकाळी बघा, आभाळामध्ये तांबडे ढग गोळा होतात संध्याकाळी बघा, आणि लालसरची एक प्रकाश पडलेला असतो. अंधार पडल्यानंतर एक प्रकाश पडलेला असतो, त्याला संधी प्रकाश पडतो. राजू एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्याने चालला होता. आणि हा राजू आपलं सांगितलं खोडकरच आहे, जिज्ञासूच आहे. दगड उचलायचा, बॉलिंग जशी करतात तसा दगड फेकायचा. अचानक एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती आला. त्याला तो नेहमीप्रमाणे फेकला, पण तो गरगडत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन पडला. गाडीला ब्रेक लागावा असा राजूला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ थबकला. जास्त बोलणं लावता फेकलेला दगड एवढ्या लांबून कसा गेला? त्यानं दुसरा धोंडा उचलला. खूप जोर लावून त्याला तो फेकला, पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. काळजी वाटली. त्याला काहीच कळत नव्हतं. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल, म्हणून त्यानं तो धोंडा पुन्हा फेकण्याचा प्रयत्न केला. आणि आपला काहीतरी भ्रम झाला असावा, आपल्याला काहीतरी भास झाला असावा असं कुणाला वाटलं? राजूला वाटलं. यावेळेस तो गुळगुळीत दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्यानं उचलून पूर्वीपेक्षा खूपच कमी बलानं फेकला. आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत बघतात तसा तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. बलानं म्हणजे ताकदीनं. राजूला या नवीन धोंड्याची गंमत वाटली. एक नवीन खेळणंच आपल्या हाती लागल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा धोंडा काहीतरी विलक्षण असल्याची जाणीव त्याला झाली. शाळा सुटून बराच वेळ झाला होता. अंधार दाटून आल्यानं हा खेळ राजूला थांबवावा लागला. तो विलक्षण धोंडा त्यानं उचलला. विलक्षण म्हणजे विचित्र. अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे दगड त्यानं गोळा केले. राजू घरी आला. घरी नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत होणार होतं. राजूचे वडील बाबा पाटील कडक शिस्तीचे आणि करारीही. घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी पडला. राजू, कुठे होता इतके वेळपर्यंत? शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो. काय खेळत होतास? दगड धोंडे. बाबांचा वैतागलेला स्वर. हो.
राजूचा हुंकार. बाबांनी राजाच्या खिशातील सर्व दगड-धोंडे काढून बाहेर भिरकावले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेनं पाहत राहिला, आशाळभूत आधाशासारखा. रात्र बरीच झाली होती, पण राजूला झोपच येत नव्हती. बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत धोंडाच त्याच्या डोळ्यासमोर येत होता. आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला. बाहेर किट्ट अंधार होता. तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता? तरी देखील बाबांनी जिथे ते सर्व दगड-धोंडे भिरकावले होते ती जागा त्याने शोधून काढली, पण तो धोंडा काही सापडेना. राजू कष्टानं उठला. शेवटचा पर्याय म्हणून झुडपांमध्ये शोधण्याचा निर्णय त्याने घेतला. तिकडे जात असतानाच गर्द झुडपात राजूला काहीशी अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला. म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो. तर कुठलीही भीती न बाळगता राजूनं झुडपात हात घालून तो धोंडा काढला. दबक्या पावलानं घरात येऊन टेबलाचा ड्रॉवर हळूच उघडून त्यानं सगळे दगड-धोंडे एका कोपऱ्यात ठेवले. सकाळी उठल्यावर राजूनं टेबलाचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर 3-4 दगड त्याला सापडले नाहीत. राजूनं धोंड्यांकडे निरखून पाहिलं. तो आकारानं त्याला काहीसा फुगीर भासला. उचलताच पूर्वीपेक्षा जडही जाणवला. हा आपल्याला भास होतोय की काय? राजूला कसलाच अर्थ होत नव्हता. तेवढ्यात आईच्या हाकेने तो विचार शृंखलेतून बाहेर पडला. विचार शृंखला म्हणजे विचार करण्याची एक विचाराची सलग विचार करतात त्याला विचार शृंखला म्हणायचं. अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. शाळेत जाताना राजूनं सर्वांची नजर चुकवत धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला. त्या धोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झालं होतं. रात्री कुणालाही न दाखवता राजूनं तो धोंडा पुन्हा आधीच्याच ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवला व फारसा कोणाशी न बोलताच झोपी गेला. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावं तसा तो गडबडून उठला. आई शेजारी झोपली होती. त्यानं तिला हलवलं, पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं. टाचणी पडल्याचा आवाज होताच उठणारी आई एवढी गाढ कशी झोपली याच त्याला आश्चर्य वाटत होतं. तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलाकडे गेलं व तो चकित झाला. जिथं धोंडा ठेवला होता त्या बंद ड्रॉवरच्या पट्टीमधून प्रखर प्रकाश किरणं बाहेर येताना त्याला दिसली. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा राजू टेबलाकडे ओढला गेला. नकळत त्यानं ड्रॉवर उघडला. उघडताच ती खोली प्रकाशानं झळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता. त्याच्यापासूनच विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला. कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा तर्क त्याने केला. धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाश लहरी त्याच्या आईबापांच्या व परिसरातील इतर सर्व सजीवांच्या मेंदूंच्या लहरीशी जोडल्यानं ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं. पण राजू स्वतः त्याच वेळेस स्वप्न सृष्टीत असल्यानं धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या. म्हणूनच या महत्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता. हे सर्व राजूच्या आकलना पलीकडचं होतं. प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही. त्यानं आपली नजर दुसरीकडे वळवली. क्षणानंतर डोळे उघडून त्यानं लख्ख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला. धोंडा वेडावाकडा होऊ लागला. त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला. दगडापासून दगड त्याला काही सुचत नव्हते. नुकताच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीती मिश्रित गंमत वाटली. छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा त्याला मोह झाला, पण तो त्याने टाळला. 2 प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते. धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंबल चढू लागला. सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला. तसाच वेगानं तो टेबलाकडे धावला. आत एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं. रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पटली. दोन्ही धोंडे त्याने खिशात ठेवले. राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला. शाळेत येताच राजूने शिक्षकांना मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला.
पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्याने टाळलं. तो निराश झाला. कोणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली. तो अस्वस्थ झाला. त्या दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल गोटे यांचं व्याख्यान होतं. त्यांनी अंतरासोबतच परग्रहावरील जीवसृष्टी संबंधीची कथा सांगितली. राजूने त्यांची कथा बारकाईनं ऐकली. त्यानंतर राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. त्यातच त्याने एक ठाम निश्चय केला. राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला. राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेले. त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर अनिल घोटे यांच्या समवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले. पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्याची ओळख करून दिली. श्री घोटे बोलू लागले, राजू अतिशय चालाख व हुशार मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्यांविषयी सांगण्यासाठी राजू 6 दिवसांपूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली, पण पुढे धोंड्याविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला. त्यानं मी शहारलो. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडितांकडे गेलो. डॉक्टर घोटेंनी डॉक्टर दोईंकडे कटाक्ष टाकला. कटाक्ष म्हणजे पाहण्याचे. कटाक्ष टाकलाय. पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा असा निर्देश करत डॉक्टर घोटे थांबले. डॉक्टर कसबे सांगू लागले, राजूनं सांगितलेल्या अनुभवानं आम्हीही चरकलो. आमच्या समोरच ते 2 धोंडे त्याने ठेवले होते. त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजूही आमच्या बरोबर होता. त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली. हे धोंडे दुर्बळ असलेल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते. आपल्यापेक्षा कित्येक पटीने बुद्धिमान असे धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे. या धोंड्यांमध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तूही गिळंकृत करण्याची क्षमता होती. गिळंकृत करणे म्हणजे गिळणे. ते सजीवांना पण खात होते, निर्जीवांना पण खात होते. म्हणजे दगड सुद्धा खात होता, माणसाला सुद्धा खाऊ शकत होता. अगदी दगड सुद्धा. त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. पर्यायानं प्रजनन क्षमता वाढवून त्यांच्यापासून दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती होऊ लागली होती. राजूने हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं. त्यासाठीच धोंड्यांचा नायनाट करणं आवश्यक होतं. नायनाट करणे, नष्ट करणे. त्यात आम्ही यशस्वी झालो. या सर्वांचं श्रेय राजूलाच आहे. त्याच्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळलेला आहे. अरिष्ट संकट. बघा, अतिशय चांगला असा हा धडा आहे. आणि या धड्यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान सुद्धा होतं. की काय ज्ञान होतं, की आपली वृत्ती कशी पाहिजे,